रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात, तसेच ओवीसह या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 21 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 22 पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 22. विप्रदास आणि सोमशर्मा. मारवाड देशात गोकर्ण नावाच्या टेकडीजवळ शिवपुरी नावाचं एक गाव होतं. ते गाव अतिशय सुंदर आणि रमणीय होतं. तेथील लोक धर्माचरण करून देवाची भक्ती करीत. मंदिरातून कथा, कीर्तन, पोथी, भजने चालत. त्या गावी कोणी विप्रदास नावाचा गृहस्थ राहत होता. अधिक मासात तो आपल्या स्त्रीसह तेथील महादेवाचे सारणेश्वराची पूजा अर्चा नेमाने करीत असे. नित्य स्नान, यथाशक्ती दान वगैरे व्रते तो निष्ठापूर्वक करीत होता. अधिक मास संपला. थाटाने पारणे उद्यापन केले. ब्राह्मणांना त्याने भरपूर दाणे देऊन संतुष्ट केले. नंतर तो आपल्या स्त्रीसह गावात घरी येण्यास निघाला. त्यावेळी सायंकाळ झाली होती. वाटेत एक भले मोठे ओसाड मैदान होते. त्यातून ती दोघे चालत होती. तेवढ्यात चमत्कार असा झाला की त्या मैदानात सुमारे 700 भूतांचा मेळावा जमला. ती भूते, बापरे, काय ती त्यांची भयानक रूपे, त्यांची अक्राळ विक्राळ तोंडे. मेंढा, गाढव, उंट, बेडूक या प्राण्यासारखी त्यांची तोंडे होती. त्यांची शरीर म्हणजे निव्वळ हाडांचे सापळेच. विचित्रच. ती भूते आपले केस पिंजारून किंचाळत होती. आरडत ओरडत आरोळ्या ठोकीत नाचत चालली होती. त्यांना पाहून विप्रदासाची स्त्री घाबरली. तिची बोबडीच वळली. पण विप्रदास मात्र धीटपणाने त्या भूतांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, थांबा, तुम्ही मला शंकराची शपथ आहे, आम्हाला उगीच भीती दाखवू नका. आमचे ते कामच आहे. आम्ही तुम्हाला त्रास देणारच. तुम्ही दोघे आमच्या वाटेत सापडलात. आता त्या भूतांपैकी एक जण असे म्हणाला. त्यावर तो विप्रदास म्हणाला, आम्ही आताच अधिक मास व्रताचे उद्यापन करून आलो. त्या पुण्याईने भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आमच्यावर तुमची कसलीही चाल चालणार नाही. विप्रदासाने हातात पाणी घेऊन ते आपल्या भोवती शिंपडले. तोच काय नवल, त्या सर्व भूतांचे हातपाय एकदमच थंडावले. ती भूते जागचे जागी खिळून गप्प उभी राहिली. मग त्यातील एक महाभूत अतिशय नम्र होऊन म्हणाले, हे पुण्यवान पुरुषा, तू आमचा उद्धार करण्याला समर्थ असा आहेस. या वैराण वाळवंटात हिंडून फिरून आम्ही कंटाळलो आहोत. या भूतयोनीचा आम्हालाही खूप त्रास होत आहे. आज तुझी भेट झाली. तू आमच्यावर कृपा कर. तुझ्या पुण्याईचे दान करून आमचा उद्धार कर. त्या भूतांची विनंती ऐकून विप्रदासाला दया आली. त्याने हातात पाणी घेतले आणि म्हणाला, भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने आम्हाला अधिक मास व्रत नियमांचे, स्नान दानादी पुण्यकर्माचे जे अमाप पुण्यफळ लाभले, त्यातील फक्त 7 दिवसांचे सतत अखंड स्नानाचे माझे पुण्य मी आज तुम्हा 700 भूतांना दान दिले आहे. विप्रदासाने संकल्प करून ते संकल्पाचे पाणी त्या सर्व भूतावर फेकले. त्यामुळे एकदम चमत्कार झाला. त्या सर्व भूतांची ती भयंकर रूपे पालटून गेली आणि ती सर्व सुंदर दिव्य स्वरूपाची झाली. त्या सर्वांचा उद्धार झाला. त्या सर्वांनी विप्रदास आणि त्याची स्त्री यांना नमस्कार केले आणि म्हणाले, धन्यवाद. थोड्याच वेळात त्या रूप पालटलेल्या दिव्य भूतांचे रूपांतर चांदण्यात झाले आणि मग त्या 700 चांदण्या त्या मैदानातून वर वर सरकत थेट आकाशात निघून गेल्या. ते सारे विलक्षण दृश्य पाहून विप्रदास आणि त्याची स्त्री मग आनंदाने आपल्या घरी गेले. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, या अधिक मासातील स्नानाच्या पुण्य प्रभावाने धर्मशर्मा जसा धन्य झाला, तसाच हा विप्रदासही भूतांचा उद्धार करता बनला. आता आणखी याच अध्यायात सोमशर्मा ब्राह्मणाची अशीच लहानशी कथा मी सांगतो, ती तू ऐक. सौराष्ट्र देशात प्रभासपट्टण नावाचे एक नगर आहे. तेथे सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो खूप श्रीमंत होता, तरी त्याला गर्व नव्हता. तो दयाळू, श्रद्धाळू, विद्वान आणि विनम्र असा होता. सतत दानधर्म करणारा तो दाता होता. अधिक मास व्रते, नियम आणि स्नान दाने तर त्याची खूपच केलेली होती. अशाच एका अधिक मासात एके दिवशी तो भल्या पहाटे समुद्रावर स्नान करून घरी परत येत होता. तोच वाटेत त्याला एक महाभयंकर राक्षस भेटला.
ताडामाडासारखे उंच पाय, डोंगरा एवढे मोठे शरीर, पिंगट काळा रंग, अकराळ विक्राळ दात, दाडांचे त्याचे तोंड, पिंजारलेले अंबाडी केस, कपाळावर सिंदूर फासलेला असा तो विचित्र राक्षस सोम शर्मा पुढे आला आणि हा 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 करीत म्हणाला, थांब रे ब्राह्मणा, मी तुला खाणार आहे. सोम शर्मा घाबरला. त्याने नरसिंह देवाचे स्मरण केले, पुरुषोत्तमाची प्रार्थना केली आणि जागेवरच स्तब्ध उभा राहिला. राक्षसाने आपले हात लांब केला आणि त्या सोम शर्माला धरण्याचा प्रयत्न केला. पण छे, सोम शर्माच्या अंगाला हात लावताच राक्षसाच्या अंगात विजेच्या चमका निघू लागल्या. त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. मग तो राक्षस भ्याला आणि त्याने सोम शर्मापुढे लोटांगण घातले. सोम शर्माने विचार केला, आणि हा पूर्वजन्मीचा कोणीतरी पापी माणूस असेल, म्हणून देव शापाने हा असा राक्षस बनला असेल. याचा आता उद्धार केलाच पाहिजे. म्हणून सोमशर्माने आपली अधिक मासातील एका स्नानाचे पुण्य त्याला देऊन त्याच्या अंगावर तो दान संकल्पाचे पाणी ओतले. त्यामुळे त्या राक्षसाला दिव्य रूप प्राप्त झाले आणि तो विमानासारखा भरकन उडून थेट स्वर्गात गेला. भगवान विष्णू म्हणाले, इंदिरे, अशा आहेत अधिक मास स्नान पुण्यदानाच्या महत्वाच्या अनेक कथा. आता पुढे ते 20व्या अध्यायात धरणे पारणे व्रताची कथा मी तुला सांगतो, ती शांत चित्ताने तो ऐक. अध्याय 22. श्री गणेशाय नम. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये, वाग्देविके कविमांधुर रत्न हृदये, तुझविन रीता ठाव पाहे, नसे माये सवेथा, तरी बैसून माझे जिव्हाग्री, ग्रंथ पाववा शेवटावरी, तरीच धन्य संसारी, नाही तरी वृथा वैखरी. माझी हे एका श्रोते भाविक जन, येथीचे ग्राहिक कोण कोण, तयाने लादले कोण, इतरा लाजिरवाने अभागिया, मलमास अतिपवन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, भावे एकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षाचे, लक्ष्मी व देहो दामोदरा, दया सिंधो परम उदारा, दान महात्माची या प्रकारा, वदासाचार स्वामिया, कवन दाने कवन पुण्य जोडे, सार्थकता कैसे निघडे, हे वेगळाले फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया, ऐक भामिनी चतुर्देख, तुझे बोलतो परोपकारक, तरी दान फळ वेगळाले ऐक, या मलमासानिके अवधारी, सुवर्णदान शक्तीनुसार, द्विजाते देती जे देणार, तयावरी दृष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दारिद्र्याचा, तयाचे दारिद्र्याची व्यथा होई, नेदी मी सर्वथा, अंती पाववी मोक्षपंथा, नवे अन्यथा हे वाणी, आता रौप्य दानाचे फळ, तेही ऐका हो सकळ, तेने दुष्टे जाश्वज निळ, आणि सफळ पितृव्याजे, आता मुक्ता फळे आणि पोवळी, तेही एक सांगतो बाळी, तयाची फळे वेगळाली, परिसौ तू ते जानपा, पोवळी अर्पिता पावे मुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती, एव मुक्ती आणि मुक्ती, लाभरीची जानपा, कास्य पात्र अथवा ताम्रपात्र, विप्राते अर्चिता विचित्र, तरी भवानी सहस पंचवक्त्र, कृपा करितयावरी, वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपूपदाने पापसंहार, अन्नदाने सर्वेश्वर, तुष्ट मान सर्वदा, उदकदान करिता जान, संतुष्ट मान तयावरून, तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्न वृद्धिते, अन्नदान सर्वात सार, चाले सकळ व्यापार, क्षणभरी अन्न नसले जर, केवी व्यापार चालू शके, आता उपानह दान देता, यम तुष्ट मान तयावरुता, पदर्थी भगवंत व्यचनार्थी, आना सर्वदा मानसी, उपानह दान देता ब्राह्मणाते, मार्गी यमदे सुख तयाते, अश्वदलिया दानाते, अश्वारूढ स्वर्गी जाय, भुकेलिया अन्नदान, तुषार्थी उदकपान, देता स्वर्गी सुख संपन्न, यमराओ नेतसे तयाते, मार्गी जाता ठाई, अन्न उदक पूर्वी सर्वही, यमलोकी तयाते पाही, पूर्वी सर्वही अन्नोदक, प्राणी निर्वर्त लियावरी, द्वादश दिन लागती मार्गावरी, चाला जाते थे यातना भारी, ते गरुड पुराणी वर्णिलेसे, म्हणून येथे जे अर्पावे, त्याची तेथे लागे पावावे, दिदल्या विन तो न पावे, हा निर्धार जाणीजे, नादत्त मुपती निष्ठ तू, ऐसा तो वेद बोलतू, दिदल्या विन नव्हे प्राप्तू, स्वये बोलतू जनार्दन, वृताचे दान विप्रा लागी, सूर्य संतुष्ट मान तयावरुता, नसे पात ज्वरीची वार्ता, अन्न शांतता तो करी,
तीळपात्र दान करिजो नर, स्वर्गी सुखावती पितर, न बाधितया शनेश्वर, पावे सत्वर रुद्र कैलासा, कमंडलू तोय ताम्रपात्री, तैता भावार्थे विप्राप्रती, तेने तुष्टमान वरुण भूपती, नेत तया प्रती वरुण लोका, तेथे बहुत सौख्यतया जना, काही एक तसे यातना, दापंत्याचे करिता वस्त्रदाना, कैलास भुवना तो पावे, सप्तधान्य अर्पिता द्विजाते, तेने पूजिले सप्त ऋषी ते, अरुंधती सहित याते, दाम्पत्य घडली पै, ऐसे नाना दानाचे प्रकार, सांगता वाढो पाहे विस्तार, परी किंचित गोदा नाते तत्पर, होऊनी कथा विस्तारी जे, आणिक आठवले मजला गोनी, सच्छिद्र अनरसे दानी, त्रिदिन दानक विप्रा लागोनी, प्रतिदिन अर्पावे, संपूर्ण जयान घडे एक मास, तरी सायासे अर्पी पांच परवास, द्वादशी पौर्णिमा अमावस्येस, व्यतिप्यात आणि वैघृती, ही मुख्य पर्वे बोलिजे, मागे तू ते निविदेले कमळजे, हे मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेने संतुष्टे मी तयावरी, आता गोदान केली याचा प्रकार, सांगतो ऐका सविस्तर, पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर, असे थोर प्रसिद्ध पै, चारी वर्ण सभोग साधन, शास्त्राधारणी वर्णती जन, नित्य आचरती दान पुण्य, वेदाध्ययन विप्र करीती, आधी व्याधी दारिद्र्य पाही, नगरी धुंडिता न दिसे काही, अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्वही आनंदमय, प्रभू तेथिला धार्मिक करत, पुत्र ऐसी प्रजा पाळीत, लांछन घेया न्याय करीत, तोची धन्य भूपती, असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील विप्र एक द्विज शर्मा, वेगळा तो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे, घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र, पोटी नाही पुत्र कवलक, भिक्षान्न गात्र संरक्षितसे, ऐसा तो सत्पात्र विप्र राणा, प्रसंगी अतित आलिया जाना, गृही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पितसे, ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी, फिरत फिरत तया नगरी, येऊन या राहिला, परी मध्यान्ह काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा, म्हणून शोधित चालिला, ग्राम माझी ते समयी, तव पुसतसे ग्रामस्थानी, कोण अन्न अर्पी पादस्तासी, तयाने गृह दाखविता त्यासी, द्विज शर्माशी भेटला, म्हणे माध्यान्ह समयी सुक्षित, समयी पातलो मी अतित, ऐसे एकताची विप्रमात, आला धावत द्विज शर्मा, बद्ध हस्ते नामिला ब्राह्मण, एरू काय बोले वचन, तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलिला, म्हणे सुधानळे तप्त देही, विषवत वाटे उपचार सर्वही, तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे, तथास्तो म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊनी तृप्त केला, मग स्वागत पुसता झाला, कोठून आला परिवार केवता, एरो म्हणे तीर्थ भ्रमण करिता, स्वयमी एकला फिरत, माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र न कांता मज लागी, जरी माते अपंगाल गृही, तरी सेवा करून मी राही, कदा वचनार्थ करून देही, अंतर देही विप्रराया, जाणून निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्त राहे माझे घरी, काही न सांगे चाकरी, पुत्रा परिवर्तावे, ठेवून घेतला तया लागुने, नाम तयाचे नारायण, सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी, आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र, निष्कपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे, ऐसे वर्तता बहुकाळावरी, तव नवल वर्तले परी, विप्रश्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये, तव विप्रमणी बहुत हर्षला, म्हणे संतान होते मजला, याचा पाय गुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी, ऐसे मानून या हर्षास, तव गर्भा आले पूर्ण दिवस, प्रसूत होता विप्रश्रियस, पुत्र तियस पै झाला, मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे, आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी, म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मेळवाया परोपरी, परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षण द्वारी बैसावया, मग नारायणा ते म्हणे तेवा, द्वारी रक्षण बैसे सदैवा, मी जातो पारखे गावा, साहित्या लागून पै आता, तरी उदिक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे, या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया, ऐसे निवदुनी तयासी,
आपण जाये पारखे ग्रामासी, मागे द्वारा समीप देशी, बैसे रक्षणासी नारायण, रात्र झाली यामिनी दोन, तव धन्य ते पतिव्रता सतीरत्न, टाकून लहान मुले दोन्ही, ऐसे वर्तमान झाले, नारायणे उत्तर कार्य सांग केले, म्हणे आता येथे राहता नवे भले, आचरती बाळे तीन देखे मी, ऐसा निश्चय मानसी केला, उदारी मास चारक पिता झाला, मग रामवासी जना सकळा, निरविता झाला कन्यापुत्र, आपण प्रयाण आरंभिले, तव ती कन्या पुत्र कोल्हाळे, आरडून गळा पडू लागले, देखते झाले अबाल वृद्ध, देखून तयांची करुणा, अश्रू आले जनाची या नयना, म्हणती हे भगवान जनार्दना, ही बाळके केवी जगातील, नाही तयांचे पाळीला पोसिता, नाही माता आणि पिता, नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले, ऐसा जनाचा कोल्हाळ, टपटपा अश्रू गाडी ती सकळ, नारायण हृदयीचा कोमळ, परी फुटके कपाळ पैयाचे, बाळपणी मेले माता पिता, तारुण्यपणी दारिद्र्य अवस्था, त्यावरी कर्मतत्वता, जाणून निघता तो झाला, नारायण गेला निघोनी, तळमळो लागली बाळे दोन्ही, मग जनसमुदाय आश्वासुनी, प्रतिपाळ दिन रजनी करिता ती, परी होणार ते न टळेची निश्चिता, कोण टाळू शके ब्रह्मलिखित, ते अनायासे होत जात, न चाले तेथे उपाय, नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्याचे घरी, तिची सेवा निरंतरी, विप्र कुमार करीतसे, जाऊनी रानात पाही, तृण आणि तसे लवलाही, निज करे तिचा पैसा साचवी, क्रय विक्रय लावी तक्रारते, भगिनीचे वय 5 वर्षी, आपण स्वय 10 वर्षी, परी उदरनिर्वाह परियेसी, उभयंता सरसी लोटीत, कन्या मुत्रिका पात्र घेऊनी, उदक आणि तसे प्रतिदिनी, एरु स्वकरे दह्याची कथली घेऊनी, दधी मंथून करी तक्र, तयाचा विकास करुनी, लागेल ते आणुनी धान्य, ते उभयंता पचवून, उदरपोषण करिता ती, ऐशी लोटली वर्षे 2, तो पुढे प्राप्त झाले व्यसन, कोणी एक सौभाग्य वेश्या, जाण उतरली येऊनी नदी तिरी, समागमे गज अश्वरथ, दास दासीने ते बहुत, स्वये तीही स्वरूप पवंत, अप्सरा भासत इंद्राची, ऐसी ते येता नदी तीरी, विप्रकन्या देखिली नेत्री, मृण्मय पात्र घेऊन शिरी, तीही घाबरी पाहतसे, कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राहे, तव वेश्येने लवलाहे, पाचारिले आपणापै, मग पुस्ती झाली वर्तमान, म्हणे तू कवनाची कोण, स्वरूपे दिससी सुंदर पूर्ण, वस्त्रमळीन फाटके, तू ते ऐसी दशा प्राप्त झाली, कवने दुर्जने तुझे कांजिली, वर्तमान सांग मज जवळी, मग ते विप्र बाळी बोलत, माये बापे गेली मरुण, एक बंधू तोही लहान, मी ब्रह्मकुमारी मितिहीन, दारिद्र्य पूर्ण पिडिलीसे, ऐसे वर्तमान ऐकुनी, वेश्या द्रवली अंतकरणी, मग काही एक पदार्थ जिज लागुनी, दिदले काढुनी भक्षावया, पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसीच बसली रथावरी, वेश्या निघून गेली सत्वरी, हे जननेत्री पाहता ती, परी कोणी न बोलली बोला, म्हणती कन्येचा पांग फिटला, न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणाराला कोण पाहे, तो एरीकडे विप्रकुमार गृही, तृण घेऊन आला लवलाही, तो भगिनीन देखे गृहाच्या ठाये, म्हणून पाही चहूकडे, भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, हे ठाऊके नसेची तयाला, मग ग्रामवासीये पाहिला, तयानी कथिला समाचार, मग अतिक्षीण अंतरी होऊन, 8वी श्रीहरी, म्हणे माझी पूर्वदशा खरी, फळा आलीये काळी, माता पितयांचे निदान, पदरी नाही काही धन, आम्ही उभयंता बाळे दिन, अनाथ होऊनी पडलो असो, त्या माझी हा बिघड पहिला, आता कोणी नसेजी मजला, ऐसा विलाप करिता झाला, रडो लागला अट्टाहासे, ऐसे कर्म तया घडोनी आले, पुढे काय असे वर्तले, ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढील प्रसंगी, आता धेनू सेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सवकाशी, मुक्ती झाली त्या उभयंतासी, ते सावकाश परिसिजे, इतिश्री अधिक मास महात्म ग्रंथ, पद्मपुराणीचे संमंत, मनोहर सुत विरचित, 12शीत मोध्याय गोडहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.